ओबीसीला आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही आणि त्यामुळे ह्या निवडणुका 27% आरक्षणा सहज होणार आहे। पुढील सुनावणी पुढच्या 21 जानेवारीला होणार आहे। पण एकदा ह्या निवडणुका पार पाडल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्वतःचेच हे निर्णय होत असल्यामुळे पुढे सुद्धा त्या निवडणुका रद्द होतील असं मला वाटत नाही। कारण परवा मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक जे संकेत दिले होते की ओबीसी समाजाला सुद्धा 27% आरक्षण कसं देता येईल याच्यावरती आमचा विचार सुरू आहे आणि म्हणून तशा प्रकारचा विचार सुरू असल्यामुळेच आज या कोणत्याही निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही। हा संपूर्ण ओबीसी समाजाकरता फार मोठा दिलासा आहे आणि त्यामुळे 27% आरक्षण होऊन ओबीसी समाजातील सर्व इच्छुक राजकीय उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे। परंतु पुन्हा मी एकदा आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करू इच्छितो की 21 जानेवारीच्या पूर्वी आता जे लोकसभेचं हिवाळी सत्र होणार आहे त्या सत्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एक बिल पारित करून संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243T6 मध्ये अमेंडमेंट करून ही जी धाकधूक आहे ही कायमस्वरूपी संपवावी आणि अमेंडमेंट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला 27% आरक्षण देता येईल असं अमेंडमेंट करून कायमस्वरूपी दिलासा या 60% ओबीसी समाजाला केंद्र सरकारने द्यावा। म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार दोन्ही ओबीसीच्या मागे उभा आहे असं आम्ही समजू। आता जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी आणि एक वाढीव बेंच समोर करू असं म्हटलं आहे आज। तर त्यामुळे तोपर्यंत जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीची प्रक्रिया सरकारने सुरू करावी की तोपर्यंत थांबावं? एक ओबीसी संघटनेचे नेते म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, सुरू ठेवाव्या। कारण न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही निवडणुकीला आम्ही स्थगिती देत नाही। कारण सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि 31 जानेवारीच्या पूर्वी या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही। राज्य निवडणूक आयोग सुद्धा थांबवू शकत नाही। कारण उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की आम्ही थोडी थांबवल्या होत्या, आम्ही स्टे दिलेला नव्हता आणि म्हणून राज्य निवडणूक आयोग या निवडणुका थांबवणार नाही। 27% आरक्षणासह 31 जानेवारीच्या पूर्वी या सर्व निवडणुका घेतील आणि सर्व स्तरावरच्या निवडणुका 27% आरक्षणासहित होणार असल्यामुळे पुढे सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा हा फार मोठा पेच निर्माण होणार आहे की एवढ्या निवडणुका रद्द करून किंवा पुढे ढकलून किंवा रद्द करून आपण समाजाचं नुकसान करू शकत नाही। आणि मी जसं बोललो यापूर्वी सुद्धा की जेव्हा इंदिरा साहनीचा निकाल 1993 मध्ये आला 92 मध्ये तेव्हा शिक्षण आणि नोकरी या दोनच क्षेत्रामध्ये 50%च्या मर्यादेच्या आत ओबीसी समाजाला आरक्षण द्या अशा प्रकारची तरतूद त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये होती आणि 1994 मध्ये ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 27% राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून घेण्यात आला। त्याप्रमाणे एवढ्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि आता त्या अंमलबजावणीला कुठेतरी ज्याला काय म्हणून धक्का लावून इथे सुद्धा 50%ची मर्यादा असायला पाहिजे अशा प्रकारचा जो अर्थ काढला जात आहे तो मला वाटतं चुकीचा आहे। शैक्षणिक आणि ज्याला काय नोकरीतलं आरक्षण हे वेगळं आहे आणि राजकीय आरक्षण वेगळं आहे। याच्याकरता की 60% ओबीसी समाजाला फक्त 27% आरक्षण आहे आणि ते सुद्धा कमी होत जाऊन उद्या जर 0% आरक्षण ओबीसीचं झालं तर ओबीसीच्या राजकीय कार्यकर्त्यांचं फार मोठं नुकसान त्यामुळे होणार आहे। आणि म्हणून माझी केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की हे सर्व धाकधूक थांबवण्याकरता
त्यांनी संविधानाच्या कलम 243D6 आणि 243T6 मध्ये अमेंडमेंट करून कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली काढावा. निवडणुका होत आहे, आनंदाची बाब आहे. मात्र ज्या पद्धतीने 50%ची मर्यादा ओलांडून असं न्यायालयाने सांगितले, निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांवर कुठेतरी तांत्रिक तलवार होती. 57 जे आलेले आहेत नाही, त्याच्यावर सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की सध्या आम्ही कुठल्याही गोष्टीला स्थगिती देत नाही. मी आताच आपल्याला सांगितलं की एक 4 महिन्यापूर्वी ह्या निवडणुका घ्या अशा प्रकारचा आदेश जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने केला तेव्हाच असं म्हटलं होतं, सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलं होतं की 2022च्या पूर्वी जी परिस्थिती होती त्यानुसार निवडणुका घ्या. ह्या निवडणुका त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होत आहेत. आणि म्हणून आता सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा पेच आहे की आधीचा एक निर्णय, नंतरचा एक निर्णय आणि आताचा पुन्हा ही पिटिशन, म्हणून कोणत्या निर्णयाला आपण संरक्षण द्यायचं हा पेच सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा निर्माण झालेला आहे. म्हणून मला वाटतं सध्या तरी या 27% आरक्षणाला भविष्यात धक्का लागणार नाही. आता या सगळ्या आरक्षणावर टांगती तलवार आहे. तर आता ज्या निवडणुका होईल म्हणजे नागपूर महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, तुम्ही राजकीय पक्षांना आवाहन कराल का की जिथं ओबीसी जागा आहे तिथं म्हणजे ज्यांच्या आरक्षण मर्यादा ज्या ठिकाणी ओलांडल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी निवडून आलेले जे प्रतिनिधी असतील त्यांच्या पदाला धोका नाही आहे या निर्णयानंतर? मला नाही वाटत धोका येईल. मी आताच आपल्याला सांगितलं की ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की 22च्या पूर्वी जे आरक्षण होतं त्याप्रमाणे निवडणुका घ्या. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार या निवडणुका होतात. आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय स्वतःच्याच निर्णयाच्या विरुद्ध आता मत देऊन त्या ओबीसीचं नुकसान कसं करणार, म्हणून परवाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानंतर ओबीसी उमेदवारांवरती गंडांतर येण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. ते विकास गवळीच आपल्यासोबत आहेत. खरं तर तुमची जी भीती होती ती कायम आहे. ओबीसीवरती टांगती तलवार जी आहे ते कायम दिसताना पाहायला मिळते. एकीकडे निवडणुकांना हिरवा कंदील मिळालाय, मात्र जी परिस्थिती तुम्ही विषद केली ती कायम पाहायला मिळते. एक्झॅक्टली मी 50% लढाई जिंकलो. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये जी टांगती तलवार आहे ती राहणार नाही. कारण त्या ठिकाणी त्यांनी अतिशय स्पष्टपणानं सांगितलं 50%ची मर्यादा तुम्हाला ओलांडता येणार नाही. किंवा कॉन्स्टिट्यूशनल बेंचचं जे के कृष्णमूर्ती आणि विकास गवळी केसमधलं जे डिसिजन आहे ते फायनल राहणार आहे. त्याला तुम्ही ब्रीच करू शकत नाही. परंतु ह्या ऑनगोईंग ज्या निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये नगरपंचायती आणि नगरपालिका जवळपास 300 ठिकाणच्या निवडणुका आहेत, 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती, ह्या ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, मी तुमच्यासाठी लढलो परंतु मला दुर्दैवानं आज अपयश आलं. उद्या चालून तुमच्यावर टांगती तलवार जी आहे ते कायम आहे. तुम्ही विनाकारण अनावश्यक खर्चाच्या नादाला लागू नका. तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे. त्याचं कारण असं की 2021 मध्ये 289 लोकांची पदं गेली होती. आज 4200 लोक अडचणीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावर जी आज टांगती तलवार आहे ती वास्तविक पाहता हटायला पाहिजे होती. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन हा आदेश झाल्यामुळे त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार. खर्चही वाया जाऊ शकतो. निश्चितपणानं त्यांचा खर्चही वाया जाऊ शकतो, त्यांची मेहनतही वाया जाऊ शकते आणि त्यांना पुन्हा अडचणीला सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडून आल्याच्या नंतर एखाद्याचं जर पद गेलं तर त्याचा जसा जीव जातो, एखाद्या व्यक्तीला जसं जिवंतपणी मेल्याचं पाप एखाद्याच्या माथी लागते तसं उद्या हे पाप आमच्या माथी नको लागायला ना, त्याच्यासाठी आम्ही भांडलो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.